तर छान फोडणीच्या भाताची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। थोडीशी कोथिंबीर ऍड केल्यानंतर आणि लिंबू पिळून या भाताची टेस्ट फारच अप्रतिम अशी लागते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर जरूर करा। इथे मी भात शिजवून घेतलेला आहे। नॉर्मल कोलम तांदूळचाच हा भात आहे। तुम्ही शिळा किंवा ताजा कोणताही भात यूज करू शकता। तर इथे मी बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो देखील बारीक करून घेतलेला आहे, थोडासा लसूण आपण इथे घेतलेला आहे, कढीपत्त्याची 2 ते 3 पानं किंवा तुम्हाला आवडीनुसार जितका लागेल तितका आणि थोडीशी कोथिंबीर। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर जो आपण भात शिजवून घेतलेला आहे त्यामध्येच थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे अगदी चवीप्रमाणे। त्यानंतर थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला ऍड केलेला आहे आणि थोडीशी काश्मीरी लाल पावडर। आता हे पूर्ण मिश्रण आपण असंच बाजूला ठेवणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं मिश्रण देखील रेडी आहे। त्याचप्रमाणे बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे आपण, बारीक चिरलेला टोमॅटो देखील घेतलेला आहे, बारीक ठेचलेला लसूण, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी अगदी कोथिंबीर। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, छान अशी गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अगदी 2 ते 3 चमचे तेल ऍड करणार आहोत। जर तुम्ही इथे बटरचा उपयोग केला तरी देखील चालणार आहे। इथे एक छोटा चमचा इथे मी मोहरी ऍड केलेली आहे। त्यानंतर थोडंसं आपण जिरं देखील इथे ऍड करणार आहोत। हिंग तुमच्यावरती डिपेंड आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता, जर स्किप केलं तरी देखील चालणार आहे। त्यानंतर इथे मी बारीक ठेचलेला लसूण ऍड केलेला आहे। लसूण ऍड केल्यानंतर छान असं याला आपण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। तर व्यवस्थित असं आपल्याला लसूण थोडासा लालसर होईपर्यंत छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान अशी फोडणी देखील बसते भाताला। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा ऍड केलेला आहे। छान असं आपण कांदा तेलावरती परतून घेणार आहोत, पण कांदा मऊ होईपर्यंत आपण न ठेवता यामध्ये आपण लगेचच थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि टोमॅटो देखील ऍड करणार आहोत, जेणेकरून कांदा खाताना थोडासा क्रंचीनेस भातामध्ये येईल आणि त्याने टेस्ट देखील फारच अप्रतिम लागते। जर तुम्हाला कांदा आणि टोमॅटो छान असा शिजवून नंतर त्यामध्ये भात ऍड करायचा असेल तर तुम्ही तशा प्रकारे देखील नक्कीच करू शकता, पण मी अगदी थोडासाच कांदा आणि टोमॅटो परतून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि यानंतर आपण छान असं मिश्रण मिक्स करणार आहोत। थोडासा फोडणीसाठी मी इथे मीठ ऍड केलेलं आहे, नाहीतर आपण भातामध्ये सुरुवातीला मीठ ऍड केलंच होतं, त्यामुळे अगदी थोडंसंच मीठ ऍड केलेलं आहे मी। आणि यानंतर जे आपलं भाताचं मिश्रण आहे हे पूर्ण आपण यामध्ये ऍड करणार आहोत आणि छान असं आपण परतून घेणार आहोत। तर कांदा आणि टोमॅटो फारच कमी प्रमाणामध्ये परतल्यामुळे त्याचा जो क्रंचीनेस आहे तो भाताला फारच सुंदर येतो आणि भात टेस्टी देखील फार होतो। तर अशा प्रकारे नक्की बनवून पहा, फार सुंदर अशी टेस्ट देखील येते। आता आपण काय करणार आहोत, भाताला छान असं मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत। व्यवस्थित असं सगळे मसाले भाताला लागण्यासाठी आपण छान असं मिक्स करून घेऊया। तर भात पूर्ण मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित छान असा मसाला पूर्ण भाताला छान असा लागेल आणि त्याची टेस्ट देखील फारच अप्रतिम येईल। पाहू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत हा भात झालेला आहे। तर अशा प्रकारे भात पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे फोडणीचा भात करायचा आहे, जेणेकरून भात असा मोकळा देखील होतो आणि त्याची टेस्ट देखील फारच सुंदर अशी येते। तर अशा प्रकारे आपला भात छान असा परतून झालेला आहे। आता याला तुम्ही मीडियम फ्लेमवरती थोडासा हाय मीडियम फ्लेमवरती ठेवलात आणि छान असा परतून घेतलात तर त्याची टेस्ट देखील फारच सुंदर येते। आणि यानंतर आपण काय करणार आहोत, याला वाफ न काढता आपण अशाच प्रकारे अगदी 2 ते 3 मिनिट छान असा मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून भात किंवा त्यामधला कांदा आणि टोमॅटो मऊ न पडता त्याचा क्रंचीनेस तसाच टिकून राहील आणि टेस्ट देखील सुंदर येईल। यानंतर थोडीशीच कोथिंबीर मी इथे ऍड केलेली आहे। त्यानंतर पूर्ण भात सर्व केल्यानंतर तुम्ही कोथिंबीर ऍड करू शकता, जेणेकरून कोथिंबीरचा फ्रेशनेस देखील तसाच टिकून राहतो आणि कोथिंबीरच्या कलरमुळे भाताला एक छान असा सुंदर असा लुक देखील येतो। तर अशा प्रकारे आपला हा भात बनवून रेडी झालेला आहे। एका बाउलमध्ये काढून झाल्यानंतर इथे मी कोथिंबीर देखील वरून ऍड केलेली आहे। थोडासा लिंबू पिळून हा भात नक्की खाऊन पहा, फार सुंदर अशी टेस्ट येते आणि अगदी सहज आणि सिंपल असा आपला हा भात आज बनवून रेडी झालेला आहे। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।